ओवीज किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण किसनीने अगदी जादुई पद्धतीने लसूण कसा साफ करायचा, कसा सोलायचा हे पाहणार आहोत. याने तुमचे हातसुद्धा खराब होणार नाही किंवा मग नखं वगैरे आपले जे दुखले जातात लसूण सोलायला ते सुद्धा निघणार नाही किंवा दुखणारसुद्धा नाही. अगदी आपले 1 ते 2 मिनटामध्ये लसूण सोलून होणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे आणि सगळ्याच महिलांना ही पद्धत आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ चालू केला आहे, व्हिडिओ पाहताच आहे तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि खूप साऱ्या टिप्ससुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या सगळ्या टिप्स पाहून घेऊया. तर इथे बघा आपली पहिली टिप्स पाहूया आपण. तर घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीची फाटकी वगैरे नोट असते. कधी कधी 10ची असते, 20ची असते, मग कधी कधी 500ची वगैरे सुद्धा असते. तर आता बँकेमध्ये आपल्याला जायलासुद्धा वेळ भेटत नाही नोट अशा पद्धतीने बदली करायची असेल तर. आणि अर्जंटमध्ये जर आपल्याला ही नोट वापरायची असेल तर दुकानदारसुद्धा ही नोट घेत नाही. तर आपली घरच्या घरी आपण या नोटचे जुगाड करणार आहोत बघा. आता घरामध्ये सगळ्यांकडे जर मेणबत्ती तर अवेलेबलच असते. तर बघा अगदी मेणबत्तीची जे ठिणगी असते त्याने आपल्याला ही नोट चिटकवायची असते. अजिबातच कळणार नाही ही जर नोट तुम्ही अशा पद्धतीने चिटकवली तर बघा. जास्तसुद्धा जवळ मेणबत्ती चालू आपल्याला न्यायची नाही. अगदी वरच्या साईडने आपल्याला याचा एक छोटासा थेंब सोडून घ्यायचा आहे आणि हातानेच अशा पद्धतीने ही नोट जी आहे ती चिटकून घ्यायची आहे बघा. तुम्ही सुरुवातीला पाहिलीच असेल आपली नोट खूप जास्त फाटलेली होती. आता तुमची नोट भले अर्धे जरी फाटली असेल ना तरी अगदी व्यवस्थित अशी ही नोट चिकटणार आहे बघा. तर इथे पाहू शकता खूप जास्त नोट आपली फाटली होती आणि अगदी जशीच्या तशी झालेली आहे. तर बघा घरामध्ये कधी कधी गम वगैरे अवेलेबल नसतो तर हे जुगाड तुम्ही नक्कीच करू शकता. अगदी अर्धा मिनटामध्येच ही नोट आपली चिकटली जाते आणि कोणाला कळणारसुद्धा नाही ही नोट आपण मेणबत्तीने चिटकवलेली आहे बघा. नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे पाहू शकता आपली नोट छान अशी चिटकून झालेली आहे. तुमच्या घरातसुद्धा जर अशी नोट फाटलेली असेल तर नक्कीच अशी चिटकून बघा. खूप जास्त कामी येईल ही टिप्स तुम्हाला. तर बघा आपली पुढची आणि महत्त्वाची टिप्स पाहूया. ही टिप्स तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, ही मला 100% गॅरंटी आहे. कारण की सगळ्याच पुरुषांना किंवा महिलांना कामी येणारी ही टिप्स आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला एक अशा पद्धतीचं टोपण घ्यायचं आहे. आता घरामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे टोपण तर असतातच. त्यातलंच एक आपल्याला इथे टोपण वापरायचं आहे बघा. आता एक डबल चिकटपट्टी इथे मी घेतलेली आहे. आता ती अशा पद्धतीने आपल्याला जे झाकण आहे म्हणजे पेनाचं झाकण आहे त्याला चिटकून घ्यायचं आहे बघा. आणि त्याची जी पाठची साईडची चिकटपट्टी आहे ती सुद्धा काढून घ्यायची आहे. तर बघा घरामध्ये ऐनवेळी आपल्याला दरवाजाच्या बाहेर अगरबत्ती वगैरे लावायची असते तर कधी कधी तिथे होलसुद्धा नसतं आणि अगरबत्तीचा अशा पद्धतीने स्टँड वगैरे चिटकवायला सुद्धा जमत नाही. तर अगदी सोपा उपाय आहे हा. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठेही अगरबत्ती लावू शकता किंवा मग दुसरीकडे घरात जर तुम्हाला अगरबत्ती लावायची असेल तर अगदी सहज अगरबत्ती तुम्ही यामध्ये ठेवू शकता. कितीही अगरबत्त्या यामध्ये ठेवल्या ना तर अगदी सहज राहतात, पडत वगैरे नाही. कारण की अगरबत्तीचं वजनसुद्धा हलकं असतं आणि ते टोपण आणि चिकटपट्टीला व्यवस्थित झेललं जातं आणि जी आपली अगरबत्ती आहे ना ती अगदी सहज त्यामध्ये राहते बघा. आता यामध्ये तुम्ही नुसती अगरबत्तीच न ठेवता धूप वगैरे जे छोटं धूप असतं ते सुद्धा लावू शकता. ते सुद्धा अगदी सहज राहतं. कधी कधी घरामध्ये स्टँड वगैरे आणायचं विसरतो किंवा मग देवाच्या बाजूला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं जुगाड करू शकता. नक्कीच एकदा हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला यातल्या सगळ्या टिप्स अगदी कामी येणार आहे. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपली महत्त्वाची टिप्स पाहूया आता. आता पावसाळ्याचे दिवससुद्धा आहे आणि घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचं माचीससुद्धा असतं. आता हे माचीस कधी कधी पावसाने पाण्याने ओलं होतं आणि मग नंतर ते पेटवता सुद्धा येत नाही.
आता याच्यासाठी ते कसं पेटवायचं, काय करायचं हे तुम्हाला पुढे मी सांगते बघा. तर बघा माचीस मी इथे ओले करून घेतलेलं आहे. आता इतकं पण ओलं होत नाही पावसाने, थोडंफार ओलं होतं. तर बघा त्यावरती आपल्या घरात जी पावडर असते ना ती थोडीशी आपल्याला यावरती लावून घ्यायची आहे. पावडरने काय होतं, जे आपलं ओलावा असतो ना तो पूर्ण शोषून घेतो आणि जी आपली काडीपेटी असते ना ती अगदी जशीच्या तशी होते पहिल्यासारखी आणि छान अशी लगेच पेटली सुद्धा जाते. अगदी उपयुक्त अशी टिप्स आहे, त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा. एका सेकंदातच आपली जी काडीपेटी आहे ती पेटलेली आहे. नाहीतर जर मग इतर वेळेस माचीस वगैरे भिजलं तर मग काडीपेटी पेटत नाही आणि मग ते टाकून द्यावे लागते आपल्याला. त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्कीच वापरून बघा. पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये तुमच्या कामी येणार आहे. आणि जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. तर बघा आता आपली पुढची टिप्स बघूया. आता पुढच्या टिप्ससाठी मी इथे 2 मसाल्याचे बॉक्स घेतलेले आहेत. आता घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचे मसाल्याचे बॉक्स तर नक्कीच असतात आणि त्यातला मसाला आपण अर्धा वापरतो, अर्धा तसाच फ्रीजमध्ये किंवा मग डब्यामध्ये ठेवून देतो. त्यामुळे आपला मसाला सांडलासुद्धा जातो आणि जो मसाल्याचा वास आहे तो सुद्धा निघून जातो. कधी मसाल्याचे जे बॉक्स असतात ते मोठे असतात आणि एकदम मसाला आपण त्यातला वापरला जात नाही. तर यासाठी अगदी महत्त्वाची उपयुक्त अशी मी टिप्स सांगणार आहे तुम्हाला. अर्धा मिनिटातच आपले हे बॉक्स अगदी व्यवस्थित असा पॅक होणार आहे बघा. तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच आश्चर्य वाटणार आहे, कारण की अगदी उपयोगी अशी ही टिप्स आहे. तर इथे पाहू शकता व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला जे बॉक्सचे कडेचे पुठ्ठे असतात ना ते काढून घ्यायचे आहेत हाताने किंवा मग कैचीने कापले तरी चालेल. आता ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हा बॉक्स फोल्ड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये दाखवते त्यामुळे थोडासा इथे वेळ लागतोय. पण जर तुम्ही कृतीत करत असाल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हा बॉक्स पॅक करायचा असेल त्यावेळेस अगदी अर्धा मिनटंसुद्धा लागणार नाही बघा. तर इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा बॉक्स पॅक झालेला आहे. आता या बॉक्समधून मसाल्याचा वाससुद्धा जाणार नाही आणि जो आपला मसाला आहे तो डब्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये अजिबातच सांडणार वगैरे नाही. अशा पद्धतीने जितके काही बॉक्स तुम्ही घरामध्ये किंवा फ्रीजमध्ये रिकामे असतील ना ते बॉक्स अशा पद्धतीने पॅक करू शकता आणि व्यवस्थित असे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग डब्यामध्ये ठेवू शकता. तर इथे बघा दुसरासुद्धा बॉक्स इथे मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते. अगदी सहज फोल्ड होतो, अजिबातच वेळ वगैरे लागत नाही आणि हे बॉक्स दिसायला सुद्धा फ्रीजमध्ये व्यवस्थित दिसतात, छान दिसतात. तर बघा दोन्ही बॉक्स आपले पॅक करून झालेले आहेत. बॉक्स मोठे असू छोटे असू तुम्ही कोणतेही बॉक्स अशा पद्धतीने पॅक करू शकता आणि फक्त अर्ध्या मिनिटातच आपले हे छान असे बॉक्स पॅक झालेले आहेत. आता तुम्ही फ्रीजमध्ये किंवा डब्यामध्ये कसेही बॉक्स ठेवले ना तरीसुद्धा अजिबातच हे बॉक्स पडणार वगैरे नाही आणि पडले तरी मसाला सांडणार नाही. तर इथे बघा आपली किसणीची जी महत्त्वाची टिप्स आहे ना ती पाहूया. आता सुरुवातीला आपल्याला लसूण जो आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे कांडीतून. तर बघा अगदी अशा पद्धतीने हाताने सहज लसूण मोकळा होतो. अगदी सोपी टिप्स आहे, यामुळे तुमची दोन्ही कामे होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. लसूण कांडी मोठी असू दे किंवा बारीक असू दे तरीसुद्धा आपली ही लसूण कांडी अगदी साफ होणार आहे. तरी ती बघा मी एक कांडी लसणाची जी आहे ती मोकळी करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक पाकळी घ्यायची आहे. आता आपण नेहमी लसूण सोलतोच त्यामुळे आपली नखं वगैरे घाण होतात किंवा मग दुखूनसुद्धा येतात आणि टाईमसुद्धा लागतो. आणि लसूण सोलायचा आणि त्यानंतर आपण चिरून घेतो किंवा मग ठेचून घेतो. पण जर अशा पद्धतीने तुम्ही लसूण किसला ना तर तुमची दोन्ही कामं होणार आहे. लसूण सोलूनसुद्धा होणार आहे आणि किसूनसुद्धा होणार आहे बघा. एक कांडी आपली जी आहे ती सोलायला किंवा मग किसायला फक्त अर्धा सेकंद आपल्याला लागलेला आहे. अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि तुमची दोन्ही कामं तयार होतात बघा. आपण नेहमी भाजीसाठी, वरणासाठी किंवा मग कोणत्याही रेसिपीसाठी लसूण सोलून घेतो आणि मग नंतर तो ठेचून घेतो, वाटून घेतो. पण जर तुम्ही अशाच पद्धतीने अखंड कांडी जर किसली ना तर तुम्हाला लसूण सुरुवातीला सोलायला सुद्धा लागणार नाही आणि नंतर किसायला किंवा मग चिरायला सुद्धा लागणार नाही. तर इथे पाहू शकता अगदी सहज अशी आपली ही
कांडी आहे ती लसणाची सोलून होती. नक्कीच एकदा ही टिप्स फॉलो करून बघा. तुम्हाला अगदी रोजच्या सकाळ संध्याकाळ रोजच्या कामामध्ये येणारी आहे आणि खूप जास्त उपयोगीसुद्धा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्या जर सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.